तुमचं नाव काय? नवनाथ रामदास गुंड. तुम्ही आता करमाळा गटविकास अधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे. कशा संदर्भातलं निवेदन आहे? गावातील भ्रष्टाचार संदर्भात मी माहितीचा अधिकार टाकला होता. शेटकोळ ग्रामपंचायत ग्रामसेवकला दिला होता, पण तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो काय देत नाही. मागितल्यानंतर आरेरावीची भाषा करतात आणि फोन केला असता म्हणतात की तुमचं मी नोकर आहे का, चालक आहे का, असं बोलणं असतं त्यांचं. म्हणजे कशा संदर्भात आणि कशा बाबतीत भ्रष्टाचार झालेला आहे? जिल्हा परिषद शाळा असेल, रस्ता असेल, मागासवर्गीय लोकांचा रस्ता असेल किंवा फर्निचर, ग्रामपंचायतचं परत ब्लॉक टाकलेली जी काही तर ती म्हणजे कमी खर्च दाखवला आहे त्यांनी आणि पैसे जास्त खर्च दाखवला आहे. बरं, तरी अंदाजे किती असेल? 1,11,77,000 रुपयाचा हिशोब आहे. तुम्ही कशावरून म्हणताय की हा भ्रष्टाचार झालेला आहे? आम्ही ऑनलाईन प्रोसिजर काढली, ते PDF काढल्या, तर त्याच्यावरून टोटल बेरीज केली तर 1,11,77,000चा हिशोब आहे. बरं, मग याच्या आधी तुम्ही ह्या सर्व कामं झालेली आहेत का नाहीत ही कुठं तपासणी केली होती का तुमच्या गावामध्ये? जिल्हा परिषद शाळा केली, परत आरोग्य केंद्र केलं, परत जिल्हा परिषद शाळेला कंपाऊंड केले का बघितलं, आरोग्य केंद्राला कंपाऊंड केलं, ती निधी किती दाखवला आणि किती काढला, म्हणजे निधी खर्च कमी झाला आणि जास्त खर्च दाखवून पैसे काढले. बरं, दलित वस्तीमधला काय विषय आहे? 4.5 लाख रुपये निधी काढलाय. बरं, कशात? रस्ता तर अगोदर झालाय आणि नंतर 4.5 लाख रुपये डबल. बरं, घरकुलाचा काय विषय आहे का? घरकुलाचा विषय असा, एका घरकुलधारकाकडनं 20,000 रुपये घेते. 175 घरकुल मंजूर आहे आणि 30 घरकुलं चालू आहे आणि त्यात ज्याची घरकुलं म्हणजे घरकुलाचं काम झालेलं आहे त्यांना हप्त्यासाठी जर पैसे काढायचे म्हणले हप्ता, तर अगोदर म्हणते 20,000 रुपये द्या, नंतर हप्ता काढला जातो. बरं, आणि फोनपेला पैसे घेत नाहीत, रोख द्या म्हणते. बरं, म्हणजे असं रोखच? हो, रोखच फोनपेला घेत नाहीत पैसे. बरं, संबंधित ग्रामसेवक किती दिवसांपासून किंवा किती वर्षांपासून आपल्या गावामध्ये? 8 वर्ष झालं आहे. बरं, त्यांची बदली पण नाही, काहीच नाही, कारण का भ्रष्टाचार भरपूर चालू आहे, पैसा भरपूर मिळतो, त्यामुळे बदली करून घेत नाही तर होत पण नाही. अधिकाऱ्यांना वरचे पैसे देते ती बदली होणार नाही. बरं, काय आता आपण गटविकास अधिकाऱ्यांना भेटला होता, काय त्यांचं म्हणणं आलं? त्यांचं म्हणणं आम्ही चौकशी करतो. बरं, आपण काय आंदोलनाचा किंवा इतर काही इशारा दिला? हो, 14 तारखेपर्यंत जर मला कागदपत्र नाही दिले तर 14 तारखेनंतर मी 14 तारखेला मी उपोषण करणार आहे, आमरण उपोषण. 14 एप्रिल बाबासाहेबांच्या दिनानिमित्त जयंती दिवशी आमरण उपोषण करणार आहे. त्याला जबाबदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक असतील. बरं, वाटतं का चौकशी होईल? बघू आता. माहितीचे अधिकार तुम्ही किती वेळेस दिले होते काय? 2दा दिले. बरं, 2दा दिले, पण त्याची काही माहिती भेटली नाही. माहिती मागितली असता म्हणते तुम्ही कुठल्या पण अधिकारीकडे जावा, काही तुमचं होऊ शकत नाही, माझं काही तुम्ही करू शकत नाही, माझ्याकडे जमीन भरपूर आहे, बंगला आहे, पैसा भरपूर आहे. बरं बरं, असं बोललं जातं आणि बोलणं उद्धटमध्ये आहे.